जे जे शक्य आहे हे सगळे भगवंताला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. गोपीचंदन लावणं रोज तर नाही शक्य होत. स्वामी प्रभुपाद इवन एकदा परदेशामध्ये म्हणाले होते, जर तुम्ही बाह्य प्रदर्शन करून तिलक लावून जाऊ शकत नसाल तर पाण्याचा तरी तिलक धारण केला पाहिजे. तिलक आपल्या माथावर लावून गेलंच पाहिजे असं प्रभुपाद म्हणाले. आणि 12 ठिकाणी तिलक लावण्याचं वर्णन केले शास्त्रात. गंगाटे केशवम दयम नारायण वगैरे वक्षस्थले तुमारो गोविंद कंदुकस विष्णूच दक्षिणे कुक्षी बाबू मधुसूदना त्रिविक्रमाय तु गंधरे वामनाय तु वाम पार्श्वके असं 12 ठिकाणांचं वर्णन केलं. बघा पाण्याचं तरी धारण करायचं. सत्संगाची काही सत्संगातून काही शिकलं पाहिजे आपण. त्यानुसार भक्ती बाह्य लक्षणां जरी नसली तरी पण भक्तीचे काही मार्ग आहे. त्या मार्गाने आपण हे कंपाऊंड आहे ना आपल्या भक्तीच्या विचाराला लक्षण